खानोलकरांची कोंडुरा ही कादंबरी अनुभवायची असेल तर कोंडुरा हे ठिकाण एकदा बघायलाच हवं. कादंबरीत वर्णन असलेलं कोंडुरा हे बीच, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. नमस्कार मित्रांनो, मी अमित वेंगुर्लेकर स्वागत करतोय नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आजचं विशेष हे आहे की आज मी गेलो होतो श्री स्वामी समर्थ मठ वेंगुर्ला इथे. तर तिथे मित्रांनो व्हिडिओ करायला मिळाला नाही, तरी पण मी त्या मठाबद्दल माहिती नक्कीच सांगितलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आज आपण आलो आहोत वेंगुर्ला, तालुका वेंगुर्ला येथील कोंडुरा बीच. जे बीच आहे एकदम स्पेशल आणि प्रायव्हेट बीच टाईप, म्हणजे का साईडला बीच आहे, शांत आहे आणि एक फॅमिली पिकनिकसाठी मस्त स्पॉट आहे. ओके, तर तिथे आपण आलेलो आहोत. तर तुम्हाला वाटत आहे सदरा घालून बीचवर कसा आलात, तर मी मठ करून आलो. तर डायरेक्ट मी मठावरून इकडे आलेलो आहे, स्वामी समर्थांच्या मठातून इकडे आलेलो आहे. त्याच्यामुळे मी ह्याच अवतारात इथे आलेलो आहे. तर हा बीच कसा आहे हे तुम्हाला नक्की पाहायला आवडेल, ते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये नक्की पहा. आणि ह्या बीचबद्दल मी सगळी डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर तुम्ही कधी वेंगुर्ला सिंधुदुर्गात कधी आलात तर वेंगुर्ला तालुक्यामध्ये कोंडुरा या बीचला नक्की भेट द्या. कोंडुरा आणि वांगणी असे दोन बीच इथे आहेत, ते आपण नक्की कवर करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण अजून दोन जे रील बनवलेले आहेत. पेडणेकर काकांचं एक हॉटेल आहे कॅम्पमध्ये वेंगुर्लामध्ये, त्याचा पण आपण रील बनवलेला आहे. आणि अजून वेंगुर्ला बंदरचा एक आपण रील बनवलेला आहे, तो आपण आपल्या इंस्टाग्राम आपण हँडल देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर नक्की इंस्टाग्रामला जेमतेम एकूण 25-30 घरांची लोकवस्ती, जिला लोक कोंडरावाडी म्हणतात. इथली घरं पारंपरिक कोकणी पद्धतीची कौलारू घरं, डोंगराळ वस्ती आणि पायथ्याशी समुद्र अशी वेगळीच भूमी इथे उतरलेली आहे. या किनाऱ्यावर पुरातन शंकर मंदिर आहे. तर असा आहे कोंडुरा बीच. किनाऱ्यालगतच्या माडांच्या झाडातून पुढे गेल्यावर कोंडुऱ्याची प्रसिद्ध गुहा दिसतो. एका साईडने समुद्र किनारा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि खूप काही. कोकणात असे खूप बीच आहेत जे फेमस नाही आहेत, पण त्यांचं त्यांचा सुंदरता आहे त्यांची, म्हणजे जे एक साईडला आहेत आणि प्लस शांतता, म्हणजे बोलता आपण हिडन बीचेस, त्या प्रकारे जबरदस्त. म्हणजे तुम्ही इथे एक शांत फील करू शकता. असे बीचेस गोव्यामध्ये फॉरेनर शोधत असतात की तिथे जाऊन शांत, म्हणजे एकांत असला पाहिजे, असे बीचेस शोधत असतात फॉरेनर लोक. असे बीच आपल्या कोकणात खूप आहेत. हा बीच तुम्ही पाहू शकता, नारळाची झाडं आहेत, एकदम थंड वातावरण आहे, पक्ष्यांचे आवाज, एक मंदिर आहे इथे. असे बीचेस खूप आहेत कोकणात, फक्त ते शोधता आले पाहिजेत. फॅमिली पिकनिकसाठी शांत आणि सुंदर बीच आहे, पाहू शकता तुम्ही.
हे श्री देवलिंगेश्वर कोंडुरा वांगणी खानोली तालुका वेंगुर्ला असे टेम्पल आहे लिंगेश्वर देवाचं। मुख्य कोंडुऱ्याचे तोंड हे विस्ताराने मोठे आहे। इथली जुनी लोक सांगतात की पूर्वी समुद्राच्या भरतीचे पाणी वेगाने या कोंडाऱ्यात घुसायचे। पुढे हे पाणी डोंगराच्या माथ्यावर पडायचे। हे पाणी घुसताना मोठा आवाज यायचा, तो दूरवर ऐकायला यायचा। याला कोंडुऱ्याची गाज असं म्हणतात। त्या दिवशी ही गाज आम्ही ऐकली। ती गाज सर्वस्व विसरायला लावणारी होती। तर आपण करतोय कोंडुरा बीचवर भटकंती। कसा वाटतोय मित्रांनो बीच? नक्की कॉमेंट करून कळवा। एकदम हिडन बीच आहे, एकदम एकांत। संध्याकाळ तर इथे जबरदस्त सनसेट असणार आणि तुम्ही मस्त फील करू शकता जर तुम्ही फॅमिली सोबत येताय। इथे स्टेचा पण ऑप्शन आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय। अंकुर पॅलेस म्हणून हॉटेल आहे आणि ते लोक स्कुबा डायव्हिंग जे वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत ते सर्व वॉटर स्पोर्ट वगैरे सगळं ते अरेंज करून देतात आणि त्यांचं पिकअप ड्रॉप पण आहे कुडाळवरून। तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची माहिती देणार आहे अंकुर पॅलेसची। तसंच इथे तुम्हाला जर यायचं असेल तर काही तुम्ही घेऊन आलात बरोबर तर इथे कचरा करू नका, कारण या बीचवर एकदम सगळं क्लीन आहे। तसंच ठेवा आणि स्वच्छता राखा जर तुम्ही इकडे आलात तर। परीक्षा संपल्यात, सुट्ट्या सुरू झाल्यात, येताय ना मग कोंडुऱ्याला भेट द्यायला। मालवणचे सगळे बीच तुम्ही बघितले असतील, गोव्यातले बीच पाहिले असतील, पण कोंडुरा पाहिला नसेल तर नक्की पाहायला या। जवळच आहे अंकुर पॅलेस। अंकुर पॅलेसची प्री बुकिंग तुम्ही ऑनलाईन करू शकता। त्याचे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आणि देत आहे। AC 2000, नॉन AC 1500 व मालवणी जेवणाची इथे उत्तम सोय आहे। रूम पण खूप व्यवस्थित आहेत। आधुनिक पद्धतीचं सर्व इथे सुविधा आहेत। तसंच तुम्हाला वेळ घालवायला गार्डन पण आहे, मुलांना खेळायला चांगली स्पेस आहे। मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देत आहे, त्या नंबरवर तुम्ही प्री बुकिंग केल्यास चांगलं। आणि तुम्हाला पिकअप ड्रॉप पण अवेलेबल आहे। सावंतवाडी कुडाळ या स्टेशनवरून तुम्हाला पिकअप आहे, रेल्वे स्टेशनवरून। अशी रूमची रचना आहे, सगळं आधुनिक पद्धतीचं इथे बनवलेलं आहे। आणि हा होमस्टे इथे अवेलेबल आहे। जास्त होमस्टे इथे नाही आहेत। इथे कोंडुरा बीचला एक वांगणी बीचला असे 2च होमस्टे इथे अवेलेबल आहेत। तर बुकिंग करून यायचं असेल तर नक्की। आता आपण जातो आहे वांगणी बीचला, जे कासव संवर्धनासाठी फेमस आहे। असं वांगणी बीचला आपण चाललो आहे। या वांगणी बीचचा रोड हा एकदम उतार आहे, तर सांभाळून गाडी चालवा, कारण खूप डीप जावं लागतं। एकदम लांब लचक उतार आहे आणि नंतर तुम्हाला एक गाव लागतो आणि त्या गावानंतर हे वांगणी बीच लागतं, जे कासव संवर्धनासाठी खूप फेमस आहे। कोंडुऱ्याचाच उजव्या बाजूचा भाग म्हणजे वांगणी बीच, हे पण तालुका वेंगुर्लामध्येच येतं। तर आता आपण पाहू वांगणी बीच आणि तिथला एक होमस्टे, तो पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा पण नंबर देत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा। आणि तुमच्या जवळपास असे कुठचे बीच असतील
ते पण कॉमेंटमध्ये सांगा. बाकी तुम्हाला कोकण वेलकम करतच आहे. तर मित्रांनो, कोकणातलं सौंदर्य आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आपण हे कोकणातील यूट्यूबर्स आहेत, ते सगळं हे काम करत आहेत. तर काही लोक त्यांना नावं ठेवतात की यूट्यूबर काय करतायत, फक्त पैशाच्या मागे आहे. तसं काही नसतं. आपण कोकणातलं सौंदर्य दाखवतो आहे, कोकणातल्या रूढी परंपरा सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर काही लोक आहेत जे मुंबईमध्ये बसून पॉईंट करतात यूट्यूबर्सना वगैरे. तर तुम्हाला जर खरोखरच पॉईंट करायचे तर तुम्ही कोकणात येऊन कोकणात काम करा. मुंबईला बसून तुम्ही कोकणातल्या यूट्यूबरला पॉईंट करू नका. आणि आपलं कोकणातलं सौंदर्य आम्ही सगळीकडे दुनियेत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मित्रांनो, नक्की सपोर्ट करा. आणि चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. हा आपला वादा आहे. तर तुमचा अमित वेंगुर्लेकर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी. आणि मित्रांनो, शेतकरी याला जबरदस्त रिस्पॉन्स दिलेला आहे तुम्ही शेतकरी या व्हिडिओला. तर नक्कीच एक शेतकरीचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की लवकरच येणार आहे. वेट अँड वॉच. ओके, थम्सअप. लाईक करा, शेअर करा मित्रांनो, आणि सपोर्ट करा. श्री स्वामी समर्थ. जय शिवराय.